जय भीम मंडळी, आज आपला यूट्यूबचा हा पहिला व्हिडिओ आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त आपली पहिली रेसिपी ही शेव खीर। या एका साईडला दूध गरम होते, ही आपण शेव खीर बनवणार आहे। मोस्टली जयंतीच्या निमित्ताने लोक तांदळाची खीर असं भरपूर काही वेगवेगळे बनवतात, पण आज मी शेवची खीर बनवणार आहे। तर त्यासाठी फर्स्ट आपण स्टार्ट करतोय। खीर बनायला काही जास्त वेळ नाही लागत, इन्स्टंट होते। कारण ही शेव जी आहे, की आपण जी शेव वापरतो ऑलरेडी रोस्ट आहे, म्हणजे भाजलेली शेव आहे, त्यामुळे फारसा असा वेळ नाही लागणार। खूप क्विक आणि मस्त अशी शेव बनेल तयार होते। एक साईडला मी अर्धा लिटर अमूलचं दूध घेतलंय आणि त्याने थोडंसं गरम करत ठेवलंय, जेणेकरून ते थोडंसं घट्ट होईल। प्रॉपर दुधाचीच बनवायची आपल्याला। एक साईडला ही कढई गरम होते। कढईमध्ये कढई गरम झाली आहे। कढईमध्ये मी थोडंसं घी टाकते, अगदी थोडंसं। आणि हे जी शेव आहे ती भाजलेली शेव आहे ती टाकते। गॅस स्लोच ठेवलाय मी। थोडीशी हळदीशी, फक्त अगदी थोडासा वास येण्यापुरती। घीचा एकदम फ्रेग्रन्स खूप सुंदर येतो, सुगंध। थोडीशी एकदम लाईटली आपल्याला घालून घ्यायची, अगदी झटकेपट आहे। जसं आता हा व्हिडिओ आपला शेव परतून घेतली आणि त्याच्यानंतर काही ड्यू टू सम टेक्निकल इश्यूज ना व्हिडिओ पुढे रेकॉर्डच नाही झाला। त्यामुळे खूप इझी आहे, विदिन 10 मिनिट्समध्ये बनणारी ही रेसिपी आहे। त्यामुळे जास्त काही नाही, जशी शेव आपण घीमध्ये थोडीशी परतून घेतली, त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले की नंतरला जे आपण अर्धा लिटर दूध गरम करत ठेवले साईडला, ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर थोडंसं अगदी 1-2 मिनटं ते हे केलं की ती शेव असते ती बरोबर दुधाबरोबर एकदम एकजीव होऊन जाते आणि मग ती घट्ट होतं पूर्ण। ते त्याला आटवायची गरज काहीच नाही आहे, ते प्रॉपर असं घट्ट होऊन जातं दूध। आणि मग आपल्या चवीनुसार साखर, जसं तुम्हाला आवडतं, अति गोड, जास्त म्हणजे जास्त, काहींना खूप जास्त गोड आवडतं, काहींना माइल्ड आवडतं, तसं चवीनुसार साखर। आणि नंतरला एंडला आपल्याला सुगंध येण्यासाठी आणि फ्रेग्रन्स येण्यासाठी वेलची पावडर। वेलची पावडरमध्ये मी वेलची आणि थोडीशी साखर ग्राइंड केली होती, तर तीच मी ह्याच्यामध्ये ॲड केली आहे। आणि विदिन 10 मिनिट्समध्ये, अगदी हॉस्टेलमध्ये किंवा कोण नवीन असतील शिकायला, क्विक असं काहीतरी गोड खाण्याचं वाटत असेल, त्यामुळे खूप मस्त आणि एकदम सोपी पद्धत मी दाखवली ही। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी एकदम सोपी सिंपल अशी खीरची रेसिपी बनवलेली आहे। तुम्ही आता इवन आत्ताही बॅकग्राऊंडला बघत असाल, आवाज येत असेल डीजेचा, तर इकडे जयंतीचा जल्लोष चालला आहे। त्यामुळे कळलं नाही कसा रेकॉर्ड अर्धाच झाला, ठीक आहे, पण तरी पण होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। थँक्यू। जय भीम।